मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या रविवारच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आज आपण बघणार आहोत. त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर तो पहिल्यांदा बघून घ्या, कारण आजच्या महा एपिसोडचे आपण 2 भाग केलेत. मोठे काका मोठ्या आईला म्हणतात की सुपर्णा, चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिसण्याऐवजी मनात काहीतरी वेगळंच चाललंय तुझ्या. काय झालंय? तेव्हा मोठी आई म्हणते, माझ्याच घरात माझा अपमान केलाय त्या दोघींनी. शांतनूसमोर माझं भिंग फोडलं, मला माफी मागायला लावली. त्या दोघींना धडा शिकवल्याशिवाय माझी दिवाळी कशी काय चांगली जाईल? पल्लवीकडं मी बघून घेईन, पण तिला फूस लावणाऱ्या त्या आदितीचा गाठा मला आधी काढायचा आहे. मोठे काका म्हणतात की पण ते सगळं ठीक आहे, पण गेल्या वर्षीची दिवाळी विसरली नाहीयेस ना? पल्लवीला अगदी आग्रहाचं आमंत्रण दिलं होतंस तू. मग मोठ्या आईला मागच्या दिवाळीतला प्रसंग आठवतो की जेव्हा मोठ्या आईने पल्लवीला मारण्याचा प्लॅन केलेला असतो आणि ती स्वतः जाळ्यात सापडलेली असते आणि तेव्हा पल्लवीने तिला जाळ्यातून बाहेर काढलेलं असतं. मोठी आई म्हणते की नाही, कशी विसरू मी? पल्लवीच्या वेळेला नशिबानं मला साथ दिली नव्हती. पण आदितीच्या बाबतीत मी ही चूक होऊ देणार नाही. खूप सहन केलं मी. आता तिच्या दिवाळीच्या आनंदाला कसा सोंगल लावते ते आता तुम्ही बघाच. मधून दरवाजा लावून घेतलेला असतो तेव्हा आदिती मॅम बाहेरून म्हणत असतात की अगं पल्लवी, दार उघड ना, काय चाललंय तुझं? पल्लवी दार उघडते आणि म्हणते, मॅम इकडे या तुम्ही आधी. आदिती मॅम म्हणतात, अगं काय करतेयस ते तर सांग. पल्लवी म्हणते की आज दिवाळी आहे ना मॅम, दिवाळी आनंदाचा सण असतो, मग त्याचं स्वागत देखील असं छान रेडी होऊन करायला नको का? आदिती मॅम म्हणतात, अगं मी रेडीच आहे ना. पल्लवी म्हणते की असं नाही, आज तुम्ही मला अडवायचं नाही आणि टोकायचं तर अजिबातच नाही. आज मी तुम्हाला तयार करणार आहे. तेव्हा आदिती मॅम म्हणतात, अजिबात नाही हा पल्लवी, मला असं नटायला थटायला नाही आवडत ग, तुम्ही तरुण आहात, तुमचे दिवस आहेत हे. तेव्हा पल्लवी म्हणते की काही आमचे दिवस नाहीत आणि दिवाळीला छान तयार होण्यासाठी असं काही वय बी नसतं. आणि तुम्हाला एक सांगू का, तुम्ही आवरून गेल्यानंतर बाहेर गेला ना तर बाबा तुम्हाला बघतच राहतील. आदिती मॅम म्हणतात की पल्लवी, आगाऊ झालीस हा तू खूप. पल्लवी म्हणते की नाही मॅडम, खरंच मध्यंतरी एवढं सगळं घडून गेलं, तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करताय. खरं म्हटलं तर या घरामध्ये तुमची देखील पहिलीच दिवाळी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आदिती मॅम म्हणतात की हो, शेवटच्या दिवाळीच्या आठवणी तर खूप कटू आहेत. तेव्हाच प्रभाकर आणि माझ्यामध्ये वाद झाला होता. एक दिवाळी तर अशी गेली की आमच्यामध्ये पूर्ण अबोला होता. पल्लवीला हे ऐकून वाईट वाटतं. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की पल्लवी, मला माहिती आहे की तुझी अवस्था ही अशी वेगळी नाही आहे. बाळा, तू नको काळजी करूस, सगळं व्यवस्थित होईल. तूच म्हणाली होतीस ना की तुमच्यातलं नातं कधीच तुटणार नाही आणि मी आणि प्रभाकर तुमचं ते नातं कधीच तुटू देणार नाही. तशी वेळच तुमच्यावर येऊ देणार नाही आम्ही, आणि जर तशी वेळ आली ना तर प्रभाकर आणि आम्ही दोघं इथून निघून जाऊ. असं म्हणून आदिती मॅम रडायला लागतात. तेव्हा पल्लवी म्हणते की मॅम, अहो आज एवढा शुभ दिवस आहे, प्लीज असं काही अशुभ बोलू नका आणि असं काही होणारच नाही, मी अशी वेळच येऊ देणार नाही आणि माझा आमच्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे. तुमच्यासारखी प्रेमळ माणसं जर आमच्या सोबत असतील ना तर आम्ही वेगळं होऊच शकत नाही. चला आता, बोलायला अजिबात वेळ नाही आहे, आपल्याला तयार व्हायचं आहे. आदिती मॅम म्हणतात की नाही, असं सुनेने सासूला तयार करणं मला खूप ऑकवर्ड वाटते बाबा. मी म्हणते की असू दे, अगदी जगातलं 8वं आश्चर्य म्हणून नोंद झाली ना तरी मी तुमचं काही ऐकणार नाही. या बरं इथे. पल्लवी आदिती मॅमला आरशासमोर बसवते, छान अशी त्यांची तयारी करून देत असते. तेवढ्यात मोठी आई तिथून डोकवत असते आणि ती त्या दोघींना बघत असते. पल्लवी स्वतःच्या गळ्यातला हार काढून आदिती मॅमला घालत असते. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की हे काय करतेस पल्लवी तू? पल्लवी म्हणते की घराण्याचा पारंपरिक हार म्हणून तुम्हीच हा मला दिला होता, आठवतंय ना तुम्हाला? मग आज सूर्यवंशींची सून म्हणून तुम्ही हा हार घाला प्लीज. पल्लवी अगदी प्रेमाने आदिती मॅमला तो हार घालते आणि म्हणते की खूप छान दिसताय तुम्ही. पल्लवी आदिती मॅमला हक करते आणि त्यांना कोणाची दुष्ट होऊ नये म्हणून काजळ देखील लावून देते. आता त्या दोघींचं एवढं प्रेम बघून मोठ्या आईला काही राग अनावर होत नाही. मोठी आई म्हणत असते की घे, दिवाळीनिमित्त सगळे सुनेकडून कौतुक करून घे, पण या घरात आल्यानंतर तुझी पहिली दिवाळी ही तुझी शेवटची दिवाळी असणार आहे आणि आता तुझी दिवाळी कशी होते ते बघच. इकडे मेघना आणि विभावरी फराळ बाजूला काढत असतात. गीता आणि ज्योती मात्र फराळाकडे बघत असतात. थोड्यात शांतनू तिथे येतो आणि म्हणतो की तुम्हाला दोघींना भूक लागली आहे ना? तेव्हा त्या म्हणतात की खूप. गीता म्हणते की वाव, फराळाचा किती मस्त सुगंध सुटलाय. ज्योती म्हणते बघ ना,
आणि आईने मला काहीच खाऊ दिलं नाही काल. पण आता मी जाऊ असं म्हणून ज्योती जायला ते तेवढ्यात शांतनू तिला खेचतो. तेव्हा विभावरी म्हणते की काय गं ज्योती, काय झालं? तेव्हा ज्योती म्हणते कुठे काय, काहीच नाही. ज्योती शांतनूला म्हणते की अरे कर ना काहीतरी ब्रो, आमचा मोठा भाऊ असण्याचं तुझं काही कर्तव्य आहे की नाही? शांतनू म्हणतो की इमोशनल डायलॉग मारू नका, करतो काहीतरी. शांतनू त्या दोघींना प्लॅन समजावून सांगत असतो. नंतर गीता येते. गीता म्हणते आई अगं माझं तुझ्याकडे काहीतरी काम आहे, ते सगळं बाजूला ठेव, तू आधी ये बरं माझ्यासोबत. तेव्हा ती विभावरीला जरा बाजूला घेऊन म्हणते की बघ ना आई, ड्रेसची फिटिंग अगदी चुकीचं झालंय, काहीतरी करून दे ह्याला. तेव्हा विभावरी म्हणते की गीता आता नको ना, आता मी जरा कामात आहे. तेव्हा गीता म्हणते मग दिवसभर मी अशीच फिरू का? विभावरी म्हणते की काल जेव्हा तू ट्राय केला होतास तेव्हा तुला आवडला होता ना, आता काय झालंय? तेवढ्यात ज्योती मागून येते आणि म्हणते आई किती लूज आहे तिचा ड्रेस. ज्योती मेघनाजवळ जाते आणि म्हणते की वहिनी हाय, किती क्यूट दिसतीयस तू, साडी पण एक नंबर हा, चल ना वहिनी आपण सेल्फी काढूयात ना. तेव्हा मेघना म्हणते नाही ज्योती अगं मला कामावर यायचं आहे. मेघना म्हणते की नाही नाही. तेव्हा ज्योती म्हणते की नाही नाही नंतर आवर ना तू. तेव्हा मेघना म्हणते नाही गं मोठी आई ओरडेल. आणि मग ज्योती देखील मेघनाला सेल्फी काढण्यामध्ये बिझी ठेवते. विभावरी आणि मेघनाला दोघींनाही गीता आणि ज्योतीने बोलण्यामध्ये चांगलंच गुंतवलेलं असतं. शांतनू दबक्या पावलांनी येतो आणि फराळ प्लेटमध्ये काढत असतो. नेमकं तेव्हाच मेघना बघते. मेघना म्हणते की विभाई बघा ना भाऊजी काय करताय ते. मग विभावरीचंही शांतनूकडे लक्ष जातं आणि मग घरामध्ये एकच पळापळ सुरू होते. आणि नेमकी शांतनूची धडक पल्लवीला होते. तेव्हा शांतनू पल्लवीला एकमेकांना बघतच असतात. तेव्हा पल्लवी बघते की पल्लवीने दिलेला कुर्ता शांतनूने घातलेला असतो. तिला ते बघून खूप आनंद होतो. तेव्हा गीता येते आणि म्हणते की दादा फक्त फराळावर कॉन्सन्ट्रेट कर, चल पळ पळ लवकर. विभावरी म्हणते की काय शांतनू, तू ह्या दोघींमध्ये सुद्धा सामील झाला, दे तो फराळ इकडे चल बरं. प्रदीप काका आणि प्रभाकर सुद्धा तिथे येतो. प्रभाकर म्हणतो की एवढं काय झालंय ओरडायला. आणि तो शांतनूला जवळ घेऊन म्हणतो की आता थांबा, तुमचा चोर पकडलाय मी. विभावरी ज्योतीला फटका ठेवून देते आणि म्हणते की ह्या बाडीच्या कल्पना तुमच्याच दोघींच्या असतील ना? कालच तुम्हाला सांगितलं होतं की देवापुढं ठेवल्याशिवाय फराळ कोणालाच भेटणार नाही. गीता म्हणते की आई आधी फराळ आम्हाला मग देवाला. ज्योती म्हणते की एक्झॅक्टली. शांतनू म्हणतो की आणि बाबा मला एक सांगा, करंजीमध्ये जर साखर थोडीशी कमी असली आणि ते जर देवाला दाखवलं तर ते बरं आहे का? प्रभाकर सर सुद्धा म्हणतात की अरे हा तर पॉईंट आहे, बरोबर आहे शांतनू तुझं. पल्लवी म्हणते की बाबा नक्की कोणाच्या बाजूने आहात तुम्ही? मग पुन्हा एकदा सर्वजण हसायला लागतात. विभावरी म्हणते की देते इकडे, अजिबात कोणाला फराळ मिळणार नाही, 5 मिनिटे थांबा, सगळ्यांना देते. मोठी आई एकटीच खुर्चीवर बसलेली असते. आदितीचं आणि पल्लवीचं प्रेम आठवून त्यात तिला खूपच त्यांचा राग आलेला असतो. ती मनात विचार करते की हिला एवढं वर्ष मी माझ्या घरापासून दूर ठेवलं होतं, तर माझ्याच घरात येऊन माझ्याच डोक्यावर बसली आहे. तिची कटकट तर आता संपवायलाच हवी, पण काय करू, कसं संपवून टाकू हिला? मग तेवढ्यात मोठी आई म्हणते की सापडला, उपाय सापडला. आदिती आज संध्याकाळी तू या घरातून काय जगातूनच निघून जाशील, तेही कायमची. संपलं, आता तुझं आयुष्य संपलं. म्हणून मोठ्या मोठ्याने हसायला लागते. इकडे विभावरी सर्वांसाठी फराळ घेऊन आलेली असते. शांतनू, गीता आणि ज्योती नेहमीप्रमाणे दंगाच करत असतात. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की काय लहान मुलांसारखा दंगा करतात ना हे. विभावरी म्हणते की आम्हाला नेहमीचंच झालं हे, देखील या घरातली पहिलीच दिवाळी आहे, तुम्हालाही कळेल हळूहळू. आदिती मॅम म्हणतात की विभावरी नैवेद्य दाखवून झालाय ना देवाला? विभावरी म्हणते की हो. तेव्हा आदिती मॅम म्हणतात की मग सगळ्यांना बोलव ना फराळाला. मग विभावरी सर्वांना फराळाला बोलवते. शांतनू फराळ खायला जाणार तेवढ्यात विभावरी म्हणते की शांतनू अरे थांब जरा, तुमची पहिली दिवाळी आहे ना, असं एकटाच काय खातोय? पल्लवी ये इकडे आणि भरव त्याला. तेव्हा मोठी आई म्हणते की काय गरज आहे भरवायची, खाईल ना त्याचं तो. तेव्हा प्रभाकर म्हणतो वहिनी असं काय करतात, रूढी परंपरा जपल्या पाहिजे असं तर तुम्हीच म्हणता ना. मग विभावरी म्हणते ते करेक्ट आहे. अगं पल्लवी जा ना, लाडू भरव ना त्याला. आणि शांतनू तूही भरव तिला. मग पल्लवी शांतनूला लाडू भरवते. मेघना म्हणते की आता भाऊजी तुम्ही देखील भरा ना, वाट बघते ती. शांतनू देखील पल्लवीला लाडू भरवतो. ते दोघेही एकमेकांमध्ये हरवून जातात. मोठी आई म्हणते की घे घे, हसून घे, नंतर तुला हसायची काय रडायची सुद्धा संधी मिळणार नाहीये.
तर ती आदितीकडे बघून म्हणत असते. संध्याकाळी सर्वांची आवरावर चालू असते तेव्हा आदिती मॅम म्हणतात की आज सकाळी एवढा फराळ झालाय, संध्याकाळ झाली तरी अजून भूक लागली नाहीये. विभावरी म्हणते, पण मी तर असं ऐकलं की कोणाचं तरी पोट लाडवाच्या एका घासानेच भरलं. असं म्हणून सर्वजण पल्लवीला चिडवत असतात तेव्हा पल्लवी देखील हसत असते. विभावरी म्हणते की बरं चला हे आपण लवकर आवरूयात, आणि लक्ष्मीपूजनाची तयारी झालं नाहीये हे जर मोठ्या आईने बघितलं तर उगाच रागवतील. दिदी मॅम म्हणतात की पल्लवी, पूजेची भांडी पुसून झाली का तुझी? रावर करायला लागेल, पूजेची तयारी प्रभाकर करत असेल, घेऊन जातेस का जरा? पल्लवी म्हणते की हो चालेल. मग ती भांडी घेऊन आतमध्ये जाते. ते मोठी आई बाहेर एक बॉक्स घेऊन येते. बॉक्स एका जागेवर ठेवते आणि म्हणते की आदिती, हे स्पेशल गिफ्ट तुझ्यासाठी. माझा एवढा अपमान केलास त्याचं फळ आज तुला मिळेलच. बघूया आता कशी वाचते ते. मोठी आई आतमध्ये येते आणि म्हणते की काय ग, इथं गप्पा का मारत बसलाय? लक्ष्मीपूजनाची तयारी झाली? विभावरी म्हणते की हो झालीच आहे तयारी. आमचे हे प्रभाकर भाऊजी सगळे देवघरात बाकीची तयारी करतायत. हे हार झाले की आम्ही देखील जातोय. तेव्हा मोठी आई म्हणते, नैवेद्याला काय करायचं ते ठरवलं का? तर मेघना तू एक काम कर, तू आतमध्ये जा, थोडीशी तयारी कर, मी आलेच. तेव्हा मेघना म्हणते की हो आणि तिथून निघून जाते. तेव्हा मोठी आई मनात विचार करते की सगळं ठरल्याप्रमाणेच होतंय. ती पल्लवी तिथे नाहीये. आता फक्त आदितीला घराबाहेर काढण्यासाठी तो माणूस वेळेत आला पाहिजे. पुढ्यात एक वॉचमन तिथे येतो. तो बेल वाजवतो आणि म्हणतो की मी बाजूच्या बंगल्याचा वॉचमन आहे. आदिती सूर्यवंशी इथंच राहतात ना? तेव्हा आदिती म्हणते की हो मीच आहे आदिती. काय काम होतं तुमचं? तेव्हा तो वॉचमन म्हणतो की बाहेर एक माणूस आलाय, तो तुम्हाला भेटायचं म्हणतोय. मला कसल्या तरी फाईल द्यायच्या आहे असं म्हणतोय तो. आदिती मॅम म्हणतात की मला भेटायला फाईल्स आणि इथे? अरे ठीक आहे, मी आलेच. त्यानंतर आदिती मॅम बाहेर जातात. आदिती मॅम बाहेर येतात. त्या म्हणतात की तो माणूस कुठे गेला, दिसत नाहीये. त्याला बोलवलं बाहेर आणि स्वतःच गायब आहेत. त्यात पण तेवढ्यात त्यांचं लक्ष त्या बॉक्सवर जातं. म्हणतात की गिफ्ट, पण हे गिफ्ट इकडं कोणी ठेवलंय? पुढ्यात मोठी आई मागून येते. ती हातात घेते आणि आदिती मॅमच्या पदराला पणती लावते. तसा आदिती मॅमचा पदर जळायला सुरुवात होतो. आदिती मॅमची एकटीच बडबड चालू असते की हे गिफ्ट मला प्रभाकरनेच पाठवलं असेल. आदिती मॅम म्हणत असतात की प्रभाकर पण ना मला कधी कधी नवीन लग्न झाल्यासारखाच करत असतो. आदिती मॅमची साडी पेटवून मोठी आई लगेच तिथून पळ काढते आणि आदिती मॅमच्या साडीचा पदर पेटक घेतच असतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आदिती मॅम पूर्ण जाळ्याच्या विळख्यात सापडलेल्या असतात. खूप ओरडत असतात. शांतनू आई अशी हाक आदितीला मारतो आणि आदितीला वाचवतो. पल्लवी म्हणते की आज तुम्ही आगीत उडी मारली ते तुमचं धाडस होतंच, पण त्यापेक्षाही जास्त आईबद्दलचं प्रेम होतं. तर मित्रांनो, जर तुम्ही आजच्या महा एपिसोडचा भाग 1 बघितला नसेल तर लगेचच बघा, कारण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे खूप खूप धन्यवाद.